महायुतीची अखेर घोषणा झाली आहे। भाजप आणि शिवसेनेनं संयुक्त पत्रक काढून ही घोषणा केली आहे, ज्यावर चंद्रकांत पाटील आणि सुभाष देसाईंच्या सह्या आहेत। पण महत्त्वाचं म्हणजे जागा वाटपाबाबत या पत्रकात कुठलाही उल्लेख नाही आणि त्यामुळे त्यासाठी आणखी प्रतीक्षा करावी लागणार आहे। बंडखोरी टाळण्यासाठी सेनेकडून एबी फॉर्मचं वाटप बंद करण्यात आले। 2 आणि 3 ऑक्टोबर रोजी उमेदवारांना एबी फॉर्म देण्यात येणार आहेत। बंडखोरांना बंडखोरी करण्याची संधीच मिळू नये यासाठी हा निर्णय घेण्यात आलाय। तर दुसरीकडे आदित्य ठाकरे विधानसभेच्या रिंगणामध्ये उतरणार असल्याची घोषणा स्वतः आदित्य ठाकरेंनीच केली आहे। शिवसेनेच्या संकल्प मेळाव्यामध्ये युवासेना प्रमुख आदित्य ठाकरेंनी ही घोषणा केली। वरळी मतदारसंघातून आदित्य ठाकरे विधानसभेच्या रिंगणामध्ये उतरणार आहेत। निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरणारे आदित्य ठाकरे हे पहिलेच ठाकरे आहेत। दरम्यान 3 तारखेला आदित्य ठाकरे उमेदवारी अर्ज भरणार आहेत। त्याआधी वरळीमध्ये त्यांचा मोठा रोड शो होणार आहे। गणपतराव कदम मार्ग ते आचार्य यात्रे चौक या दरम्यान ते रॅली काढतील, त्यानंतर ते अर्ज दाखल करतील। विजय संकल्प मेळाव्यात आपल्या उमेदवारीची घोषणा केल्यानंतर आदित्य ठाकरेंनी सिद्धिविनायक मंदिरात जाऊन दर्शन घेतलं। आदित्य ठाकरेंच्या उमेदवारीची घोषणा झाल्यानंतर शिवसेना खासदार संजय राऊतांनी बोलताना सेनेचाच मुख्यमंत्री होईल असा पुनरुच्चार केलाय। आदित्य ठाकरे हे सेनेचे सूर्ययान आहेत आणि हे यान आता मंत्रालयाच्या 6व्या मजल्यावर उतरणार असल्याचं त्यांनी म्हटलंय। दरम्यान भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटलांनी अद्याप उपमुख्यमंत्री पदासंदर्भात कोणताही निर्णय झाला नसल्याचं म्हटलंय। तर एकीकडे युतीच्या चर्चा सुरू असतानाच आघाडी 175 पेक्षा अधिक जास्त जागा जिंकेल असा विश्वास अजित पवारांनी व्यक्त केलाय। येत्या 3 तारखेला धनंजय मुंडे अर्ज दाखल करणार आहेत। अजित पवारांच्या उपस्थितीमध्ये मुंडे अर्ज दाखल करणार आहे, त्यामुळे परळीमध्ये पुन्हा एकदा पंकजा विरुद्ध धनंजय मुंडे असा सामना रंगणार आहे। माजी मंत्री छगन भुजबळ यांच्या शिवसेना प्रवेशाला पूर्णविराम मिळाला। येवल्यातून शिवसेनेकडून संभाजी पवार यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आणि त्यामुळे आता भुजबळ पवार यांच्यात सामना रंगणार आहे। धनगर समाजाचे नेते गोपीचंद पडळकर यांनी भाजपमध्ये प्रवेश केलाय। त्यांच्या भाजप प्रवेशावेळी मुख्यमंत्र्यांनी ढाण्या वाघानं भाजपमध्ये प्रवेश केला असून त्यांना बारामतीमधून उमेदवारी देण्याचं सूतोवाच केलंय। त्यामुळे आता पवारांच्या गडात भाजपचा ढाण्या वाघ उभा राहणार असल्याचं जवळपास निश्चित झालंय। आपण निवडणूक लढणार आणि जिंकणार असल्याचं राज ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना विश्वास दिलाय। राज ठाकरेंनी या संदर्भात घोषणा केली आहे। याच तारखेपासून प्रचाराचा प्रारंभ करणार असल्याचंही त्यांनी सांगितलंय। वंचित बहुजन आघाडीनं 288 जागांवर निवडणूक लढवणार असल्याची घोषणा केली आहे। मंगळवारी संध्याकाळपर्यंत या सर्व 288 उमेदवारांची यादी जाहीर होणार आहे। एमआयएमच्या उमेदवारांचा प्रचार 2 ऑक्टोबर पासून सुरू होणार आहे। औरंगाबादला असदुद्दीन ओवैसींची पहिली जाहीर सभा होईल। सिंधुदुर्गात नारायण राणेंना आणखी एक धक्का बसलाय। सतीश सावंत यांनी स्वाभिमान पक्षाचा राजीनामा दिलाय। नितेश राणेंच्या कार्यपद्धतीवर नाराज असल्याचं सतीश सावंत यांनी म्हटलंय। सतीश सावंत राणेंचे गेले 24 वर्ष अत्यंत निकटचे सहकारी होते। त्यांनी आता राणेंवर अविश्वास दर्शवलाय। काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांच्या निवासस्थानी कार्यकर्त्यांनी गर्दी केली होती। पत्नी आणि बहिणीने त्यांना औक्षण केलं। संगमनेर विधानसभा मतदारसंघातून थोरातांना उमेदवारी देण्यात आली आहे। सलग 6 वेळा थोरात संगमनेर विधानसभेचे आमदार राहिले, तर मोठं शक्तीप्रदर्शन करत थोरातांनी उमेदवारी अर्ज दाखल केलाय। राष्ट्रवादीच्या पहिल्या यादीत शरद पवारांनी उमेदवारी घोषित केलेल्या केजच्या उमेदवार नमिता मुंदडा यांनी परळीत भाजपमध्ये प्रवेश केलाय। त्यांनी भाजपची उमेदवारी फायनल झाल्याची सुद्धा चर्चा आहे। भाजप हाऊसफुल झाल्यानं पंढरपूरचे काँग्रेसचे आमदार भारत भालकेंनी राष्ट्रवादीत प्रवेश केलाय। काँग्रेसमधील कार्यकर्ते मरगळ झटकत नसल्यानं त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाण्याचा निर्णय घेतल्याचं बोललं जात आहे। शरद पवारांच्या सोलापूर दौऱ्यावेळेला भालकेंनी त्यांची भेट घेतली होती। दरम्यान युतीमध्ये ही जागा रयतला सुटल्यानं सुधाकर पंत परिचारक तिथून मैदानात उतरणार आहे। त्यामुळे पंढरपूरकरांना पंत विरुद्ध भालके असा रंगतदार सामना बघायला मिळणार आहे। धुळे शहराचे माजी आमदार अनिल गोटे यांनी विधानसभा निवडणूक स्वतंत्र लढवण्याचा निर्णय घेतल्याचं कार्यकर्त्यांच्या बैठकीमध्ये समोर आले। लोकसंग्राम पक्षाच्या वतीनं उमेदवारी देणार असल्याचे संकेत त्यांनी कार्यकर्त्यांच्या मेळाव्यामध्ये दिले। त्यांच्या निर्णयाच्या शिवसेना प्रवेशाच्या चर्चांना पूर्णविराम मिळालाय। अमरावतीमध्ये धामणगाव रेल्वे विधानसभा मतदारसंघातील काँग्रेसचे विद्यमान आमदार वीरेंद्र जगताप यांनी उमेदवारी अर्ज भरण्यासाठी चांदूरमधून भव्य रॅली काढली। पहिल्या यादीमध्ये नाव जाहीर होताच त्यांनी मोठं शक्ती प्रदर्शन केलं।
अचलपूर मतदारसंघाचे आमदार बच्चू कडू यांनी गरजू लोकांसाठी संत गाडगेबाबा रोटी अभियानाची सुरुवात केली आहे। बच्चू कडू यांच्या प्रहारचे कार्यकर्ते या अभियानांतर्गत अचलपूर मतदारसंघातील अशा गरजू लोकांच्या घरी 2 वेळ मोफत जेवणाचा डबा पोहोचवण्याचं काम करतायत। सध्या चांदूर बाजार आणि आसपासच्या 250 गरजू लोकांना जेवणाचा डबा पोहोचवला जातो। या अभियानाला सामान्य जनताही अन्नधान्य आणि देणगी देऊन मदत करते आहे। देवेंद्र फडणवीस यांना पुन्हा मुख्यमंत्री बनवण्यासाठी सांगली जिल्ह्यातील 8ही मतदारसंघात भाजपच्या उमेदवारांना विजयी करा असं आवाहन सहकार मंत्री सुभाष देशमुख यांनी केलंय। सांगली विधानसभा मतदारसंघातील भाजपच्या बूथ संमेलन आणि कार्यकर्ता मेळावा पक्षप्रवेश कार्यक्रमात ते बोलत होते। सांगलीच्या खानापूर विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसचे माजी आमदार सदाशिवराव पाटील यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केलाय। दरम्यान मतदारसंघातील शिवसेनेचे आमदार अनिल बाबर यांना पक्षाकडून एबी फॉर्म देण्यात आला आणि त्यामुळे या 2 नेत्यांमध्येच काट्याची टक्कर होण्याची शक्यता आहे। संभाजी भिडे यांच्या वक्तव्याविरोधात औरंगाबाद आरपीआयच्या वतीनं भिडे यांच्या प्रतिमेला शेण खायला घालून आंदोलन करण्यात आलं। भिडे गुरुजी यांनी एका कार्यक्रमात भगवान गौतम बुद्ध यांच्याबाबत केलेल्या वक्तव्याचा निषेध म्हणून आरपीआय आठवले गटाच्या वतीनं हे आंदोलन करण्यात आलं। पितृपक्ष संपल्यानंतर विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्यासाठी सुरुवात झाली आहे। शेतकरी कामगार पक्षातर्फे अलिबाग विधानसभा मतदारसंघातून विद्यमान आमदार सुभाष पाटील यांनी आपला उमेदवारी अर्ज निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे दाखल केलाय। यावेळेला मोठ्या प्रमाणावर शक्ती प्रदर्शन करण्यात आलं। पीएमसी बँक घोटाळ्या प्रकरणी अखेर गुन्हा दाखल करण्यात आलाय। आर्थिक गुन्हे शाखेमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या आदेशावरून एचडीआयएल आणि बँकेच्या पदाधिकाऱ्यांविरुद्ध हा गुन्हा दाखल करण्यात आलाय। तसंच या गुन्ह्याचा तपास करण्यासाठी विशेष पथकाची नेमणूक सुद्धा करण्यात आली आहे। नाट्यवर्तुळाला आता नाट्य संमेलनाचे वेध लागले। यंदाचं हे 100वे नाट्य संमेलन आहे। तर संमेलनाध्यक्षपदासाठी डॉक्टर जब्बार पटेल आणि अभिनेते मोहन जोशी यांच्या नावाचा प्रस्ताव आल्याची माहिती मिळाली आहे। डॉक्टर जब्बार पटेल यांच्या नावाचा प्रस्ताव मुलुंडसह अनेक शाखांनी पाठवलाय। तर पुणे, नाशिक, बीड इथून अभिनेते मोहन जोशी यांच्या नावाचा प्रस्ताव पाठवण्यात आल्याची माहिती मिळते आहे। अरुण जेटलींचं निवृत्ती वेतन चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांना दान देण्याची इच्छा जेटलींच्या कुटुंबियांनी व्यक्त केली आहे। तशा आशयाचं पत्रच त्यांनी उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांना पाठवलं आहे। मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्ग बोईसर जवळील चिल्हार फाट्याजवळ पालघर पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे। गावठी बनावटीचे 3 AK-47 जप्त केले असून या कारवाईमध्ये 63 जीवंत काळतूस आणि अंमली पदार्थांचा मोठा साठा पोलिसांनी जप्त केलाय। या प्रकरणी दोघांना अटक करण्यात आली आहे। नागपूर शेजारी भिसवणखोरीमध्ये सर्रासपणे हातभट्टीच्या दारूची निर्मिती केली जाते। याच हातभट्ट्यांवर आज उत्पादन शुल्क विभागानं कारवाई केलेली आहे आणि या कारवाईमध्ये मोठ्या प्रमाणावर मोहफुलाच्या दारूसाठी तयार करण्यात आलेला सडवा आणि हातभट्टीची दारू नष्ट करण्यात आली आहे। या प्रकरणी 4 आरोपींवर कारवाई करण्यात आली आहे। या कारवाईमध्ये राज्य उत्पादन शुल्क विभागानं 8 लाखांचा मुद्देमाल जप्त केलाय। कांदा निर्यात बंदी केल्यानं पडसाद उमटलेले पाहायला मिळाले। तर उमराणेमध्ये संतप्त शेतकऱ्यांनी मुंबई आग्रा महामार्गावर रास्ता रोको आंदोलन केलं। त्यामुळे या मार्गावरील वाहतूक काही काळासाठी ठप्प करण्यात आली। पितृपंधरवडा संपल्यानंतर ग्रामीण भागातील महिलांनी घरातील साफसफाई सुरू केली आहे। घरातील कपडे, गोधड्या, रजई, चादरी, जुनी कपडे स्वच्छ करण्यासाठी आणि ती धुण्यासाठी महिलांची आता नदीपात्रामध्ये गर्दी होताना दिसते। धुतलेल्या रंगीबिरंगी गोधड्या नदीपात्रात सुकवण्यासाठी टाकल्यावर येणाऱ्या जाणाऱ्या लोकांचं लक्ष वेधून घेत आहेत। राज्यभरातील लाखो भक्तांचं श्रद्धास्थान असणाऱ्या नागरतासच्या श्री जगदंबा देवी संस्थानमध्ये नवरात्रीनिमित्त 9 दिवस विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलंय। या उत्सवामध्ये सहभागी होण्यासाठी जिल्ह्यासह इतर राज्यभरातून सुद्धा लाखो भक्त या ठिकाणी हजेरी लावत आहेत। जळगाव जिल्ह्यातील श्री मनुदेवी हे खानदेशचं आराध्य दैवत आहे। यावल तालुक्यातल्या आळगाव इथल्या सातपुडा पर्वताच्या पायथ्याशी असलेल्या श्री मनुमाता देवीच्या दर्शनासाठी भाविकांनी गर्दी केली आहे। मंदिरामध्ये मनुमाता आणि रेणुका माता अशा 2 मूर्ती असल्यानं 2 घट स्थापनेची परंपरा आहे। दिवाळी अवघी काही दिवसांवर आलेली आहे। या पार्श्वभूमीवर भारतीय बाजारपेठांमध्ये मोठ्या प्रमाणावर बेकायदेशीरित्या घातक चिनी फटाके पोहोचत असल्याची माहिती समोर आली आहे। याच पार्श्वभूमीवर गुप्तचर यंत्रणांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे। आगामी टोकियो ऑलिम्पिकसाठी आतापर्यंत 18 भारतीय खेळाडूंनी पात्रता मिळवली आहे। यामध्ये कुस्ती, तिरंदाजी, नेमबाजी, रिले शर्यत, पुरुष गटामध्ये 20 किलोमीटर चालणं आदी क्रीडा प्रकारांचा समावेश आहे। तर ऑलिम्पिक पात्रतेसाठी आणखी काही स्पर्धा शिल्लक असून त्यातील यशावर भारतीय खेळाडूंची संख्या अवलंबून असणार आहे।
या काही घडामोडींसह सुपरफास्ट महाराष्ट्रामध्ये इथंच थांबूया. मात्र कुठेही जाऊ नका. थोड्याच वेळात पाहणार आहोत गावखेड्यातल्या महत्त्वाच्या बातम्या, गावाकडच्या बातम्या. पहा फक्त न्यूज 18 लोकमत.